नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. लिंबांमधला रस काढून झाल्यानंतर लिंबाची ही शिल्लक राहिलेली साल तुम्ही सुद्धा बेकार समजून जर फेकून देत असाल, तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री आहे, की कोणी सुद्धा ही लिंबाची साल कधीच फेकणार नाही. कारण याच वेस्ट समजल्या जाणाऱ्या लिंबाच्या सालीपासून आज आपण एक असा दिवा बनवणार आहोत, ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही पाहाल घरामध्ये छान सुगंधही पसरतो, अगदी रिफ्रेशिंग असं वातावरणही होतं. त्याचबरोबर जर पावसाळा असेल किंवा इतर सुद्धा ऋतूंमध्ये जर घरामध्ये मच्छर, माशा, चिलटं किंवा एक प्रकारचा जर कुबट वास येत असेल, कुठली दुर्गंधी येत असेल, तर ती सुद्धा दूर होण्यास मदत होते. तर असे 2 प्रकार या दिव्यांचे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर थोडाही उशीर न करता हा दिवा बनवायचा कसा तो पाहूया. लिंबाचा अत्यंत उपयुक्त असा हा दिवा बनवण्याची अगदी पहिली सोपी अशी ही पद्धत आणि त्यासाठी अगदी फ्रेश ताजं असं एक लिंबू मी घेतलंय. आता सगळ्यात आधी चाकूच्या मदतीने हे लिंबू आपल्याला थोडंसं कट करायचंय. रेग्युलर आपण अर्ध लिंबू कट करतो तसं नाही, तर अगदी थोडंसं वरच्या भागाला आपल्याला हे कट करायचं. यानंतर याच चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या साहाय्याने यातला आतला जो गर आहे, रसाचा जो भाग आहे, तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. लिंबाच्या आतील गर काढत असताना जर तुम्ही चाकूने काढत असाल, तर याला कट वगैरे लागू नये किंवा याला होल पडू नये याची दक्षता घ्यायची आहे. काळजीपूर्वक रस आणि त्यातला गर आपण असा काढून घेतलाय. आता हा जो रस आहे, त्यातलं गर आहे, तो फेकून न देता बऱ्याचशा कामांसाठी, काही क्लीनिंग प्रोसेससाठी वगैरे तुम्ही तो वापरू शकता. तर तुम्ही पाहताय अशा प्रकारे हा लिंबू मी गर काढून असा तयार केलाय, म्हणजे फक्त याची साल आपण इथे घेतलेली आहे. यासोबतच 2 खूप महत्त्वाचे असे पदार्थ आपल्याला इथे लागणार आहे. एक म्हणजे लवंग. 3 ते 4 लवंग आपल्याला घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे कापूर. पूजेसाठी आपण जो कापूर वापरतो तो आपल्याला घ्यायचा. इथे मी भीमसेनी कापूर घेतलाय, तर कापराची एक छोटीशी वडी घेतली. आता या दोन्ही पदार्थांची छान पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. अशा खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या पेपरवरती ठेवून याची बारीक पावडर तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता यानंतर एखाद्या मातीच्या पणतीमध्ये किंवा घरात रिकामा एखादा दिवा वगैरे असेल, तर त्यामध्ये लिंबाची ही साल ठेवायची आणि ही जी तयार पावडर आपण केलेली आहे, ती या लिंबामध्ये आपल्याला अशी टाकून घ्यायची. आता या दिव्यासाठी आपल्याला लागेल तेल, तर इथे मी घेतलेलं आहे कडुलिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल. जे तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. वाटल्यास ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. तर थोडंसं तेल मी यामध्ये टाकलं. यानंतर आपल्याला लागणार आहे अशी छोटीशी फुलवात. थोडंसं तेल टाकल्यानंतर एक फुलवात यामध्ये ठेवायची आणि जेवढी जागा आहे तेवढी पुन्हा यामध्ये कडुलिंबाचं तेल आपल्याला ओतायचं आहे. कडुलिंबाचं तेल नसेल तर याऐवजी तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता. आता रोज संध्याकाळच्या वेळी हा लिंबाचा दिवा आपल्याला घरात लावायचा आहे. यामुळे खूप फायदा होणार आहे. एक म्हणजे हा लिंबू आहे त्यामुळे त्याचा स्वतःचा एक रिफ्रेशिंग असा वास असतो. तो तर पूर्ण घरभर पसरेल. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी या दिव्यामुळे आपल्याला मिळणार आहे. कारण यामध्ये आपण कापूर आणि लवंग वापरलेला आहे आणि कापूर, लवंग, कडुलिंबाचं तेल हे एक असं कॉम्बिनेशन आहे, ज्याच्या वापरामुळे घरात जर पावसाळा असेल किंवा इतर कुठलाही ऋतू असेल, तर माशा, मच्छर, चिलटं किंवा एक प्रकारचा कुबट वास घरामध्ये येत असतो. दुर्गंधी जरी असेल, तर ती सुद्धा या तिन्ही पदार्थांच्या वापरामुळे त्वरित दूर होऊन जाते. आता हा तर झाला पहिला उपाय. अगदी याचप्रमाणे दुसरा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तो म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं, की एखाद्या पदार्थासाठी आपल्याला 2 ते 3 लिंबाचा रस लागतो. मग अशा वेळेस लिंबाच्या साली या जास्त प्रमाणात साठतात. पहिल्या प्रकारामध्ये तरी आपण एकच लिंबाचा वापर केला. परंतु घरामध्ये जर जास्त प्रमाणात लिंबाचा रस निघाला, लिंबाच्या साली जर खूप शिल्लक राहिल्या, तर या लिंबाच्या साली तुम्ही स्वच्छतेच्या बऱ्याचशा प्रोसेससाठी तर वापरू शकता, परंतु यापासून अगदी छान असा दिवाही बनवू शकता. तर इथे तुम्ही पाहताय 2 ते 3 लिंबाचा रस मी काढून घेतलाय आणि त्याची जी साल आहे, ती अशी अशी उलटी करून घेतली आहे आणि त्याचा जो गर आहे, तो मी असा हाताने काढून घेतलाय. अशा प्रकारे दोन्ही तिन्ही लिंबाच्या साली अशा मोकळ्या गर काढून आपल्याला तयार करून घ्यायच्या. आता या लिंबाच्या साली आहेत, ज्या मी अशा उलट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व्ह कधी केलं असेल, तर लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या ज्या साली असतात, त्याचा वास हा अगदी स्ट्राँग असतो आणि खूप वेळ टिकणार असतो. त्यामुळे लिंबाची जी साल आहे, ती मी अशी उलटी करून घेतली आहे, म्हणजे त्याचा जो बाहेरचा भाग आहे, तो आतमध्ये येईल. आता याच लिंबाच्या सालीचा एक्स्ट्राचा जो बाहेरचा गर आहे, तो व्यवस्थित दिसावा यासाठी चाकूच्या मदतीने किंवा सीझरच्या मदतीने तो तुम्ही कट करा. नाही केला तरी काही हरकत नाही. उलट याचा वास छान पसरतो. परंतु थोडंसं चांगलं दिसावं यासाठी एक्स्ट्राचा जो गर आहे तो मी असा कात्रीने काढून घेतला. तर अशा प्रकारे
लिंबाच्या सालीपासून छान आपले दिवे हे तयार झालेले आहेत. आता हे सगळे दिवे एका ताटात आपल्याला मांडायचे आहेत आणि लिंबांच्या या दिव्यामध्ये एक-एक अशी फुलवात आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला लागेल तेल. पूजेसाठी जे कुठलं तेल तुम्ही वापरता ते तेल आपल्याला थोडं-थोडं यामध्ये ओतून घ्यायचंय आणि आता एक-एक करून हे दिवे आपल्याला सुरू करायचे आहेत. रोज संध्याकाळी घरामध्ये पाहुणे वगैरे येणार असतील, काही सण समारंभ असेल, तर त्यावेळेस तेच-तेच मातीचे किंवा साध्या पणत्या लावण्यापेक्षा असे चेंज म्हणून लिंबाचे दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता. लिंबाच्या स्ट्राँग अशा वासामुळे पूर्ण घरभर याचा वास खूपच सुंदर असा पसरतो. एक्स्ट्रा कुठलं सुगंधित तेल टाकण्याची यात गरज पडत नाही. दिवाळीला सुद्धा असं हे ताट छान डेकोरेट करून तुम्ही घरामध्ये मांडू शकता. लिंबाच्या सालीपासून बनवलेले हे दिवे अगदी हलके असतात, त्यामुळे हे दिवे पाण्यावरती सुद्धा तरंगतात. तर पाण्यावरती तरंगणारे लिंबाच्या सालीचे हे दिवे सुद्धा तुम्ही सणासमारंभाला, दिवाळीला वगैरे नक्कीच वापरू शकता. तर अशा प्रकारे लिंबाच्या सालीचा वापर तुम्ही सुद्धा घरामध्ये नक्की करा, ज्यामुळे रिफ्रेशिंग किंवा सुगंधी वातावरण घरात तर तयार होतंच. या लिंबाच्या सालीच्या दिव्यांमुळे घरातील मच्छर, माशा, चिलटं, कुबट वास सुद्धा जाण्यास मदत होते. तर लिंबाच्या सालीचा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.